नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम एमपीएससी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा, आपण 3 पॉईंट बघूयात. काय बघणार आहोत आपण याच्यामध्ये. तुम्हाला वन बाय वन एक शिपाई पदाची जे सेकंड आन्सर की आलेली आहे, याच्यामध्ये 2 शिफ्टमध्ये पेपर झाला होता. पहिली शिफ्ट आणि दुसरी शिफ्ट. आता काही लोकांचे अशी अडचण आहे की पहिल्या शिफ्टचा पेपर सोपा होता, दुसऱ्या शिफ्टचा पेपर अवघड होता आणि एक ते मुंबईला झालेल्या काही सेंटरचा काही घोळ होता. तर कोर्टानं आजपर्यंत त्याच्यावर एक ब्रश शब्द काढलेला नाही, हे लक्षात ठेवा. कुठलंही नोटिफिकेशन आलेलं नाही. तर तुम्हाला हे पहिल्यांदा क्लिअर करतो की आयोगानं किंवा ते कोर्टानं आहे ना, हायकोर्टनं जर सेकंड आन्सर की टाकली असेल, तर मला नाही वाटत की आता ह्याच्यावर काही नोटिफिकेशन येईल. जर येणार असतं तर त्यांनी आत्ताच सांगितलं असतं, हे लक्षात ठेवायचं. आणि फर्स्ट शिफ्टचा एक प्रश्न कॅन्सल झालेला आहे आणि सेकंड शिफ्टचा एक प्रश्न कॅन्सल झालेला आहे. आता त्यांनी फक्त सेकंड शिफ्टची आन्सर परत सेकंड की पब्लिश केलेली आहे आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, फर्स्ट की जी आहे फर्स्ट बॅचची तीच रिमेन कॉन्स्टंट राहील. म्हणजे परत आता त्यांची सेकंड की तीच, त्यामध्ये काहीच बदल नाही आहे. म्हणजे फर्स्ट शिफ्टची जी पहिली की होती तीच फायनल राहिलेली आहे आणि सेकंड शिफ्टची एक प्रश्न कॅन्सल झालेला आहे. आणि की पब्लिश करतानाच पहिल्या पेपरचे एक प्रश्न डिलीट केला होता. म्हणून कुणाला जास्त मार्काला काही फरक पडला असं पण नाही आहे. जेवढे मार्क होते तुमचे तेवढ्या पहिले प्लस मायनस तर होत नाही, तर प्लसच होतं. जर वाढला तर एक सगळ्यांचा वाढतो, कोणाचा कमी होत नाही, हे लक्षात ठेवा. आणि मार्काचं आपण कट ऑफचं बघूया. तिथं शिपायचं तुम्हाला बघितलं सांगितलं नव्हतं शिपायचं कट ऑफ. तर बघा, प्रत्येक जण कसं आता त्या ड्रायव्हरचा कट ऑफ 18 लागला, 16 लागला, म्हणून ते कसं करतायत की 28 लागेल आणि 27 लागेल, असं काही नसतं. कारण जागा, त्या ड्रायव्हरच्या जागा बघा, ह्याच्या जागा बघा, जागा बघून जागेच्या रेशोनुसार फरक पडतो. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं की कट ऑफ हा, ज्यांना 20 प्लस मार्क आहेत त्यांनी काहीच अडचण नाही. ज्यांना 20 प्लस मार्क आहेत त्यांना काहीच अडचण नाही. कारण काय होतं, मागच्या वेळेचा कट ऑफ बघा, जागा तेवढ्या असतानाचा. आता जागा जास्त आहेत, 20 प्लस मार्क असतील तर सेफ आहे. कारण काय होतं, तुम्हाला परतचा पल्ले चाचणी पण आहे, हे लक्षात ठेवा. पुढची एक टेस्ट पण बाकी आहे, त्याच्यासाठी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता, हे लक्षात ठेवा. आता राहिला क्लर्कचा प्रश्न. आता क्लर्कचं बरेच लोक फोन करतायत की कोण कोण सांगतं 68 कट ऑफ आहे, कोण सांगतो 67 कट ऑफ आहे, कोण सांगतो 55 कट ऑफ आहे. आणि तुम्ही त्यात डिस्टर्ब होऊन जाता. हे लक्षात ठेवा. ह्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, तुमचा आहे हा वेळ जातो, जवळचा वेळ जातो. सध्या बघा, सध्याची परिस्थिती सांगतो. काही लोकांची ग्रुप सीची मेन्स आहे, जी की 12 जुलैला आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यांनी ती करावी. ते करत असताना 12 दिवस आता काहीच विचार करू नये. मग काही लोक फोन करून विचारतात की आम्ही इकडे काटावर आहोत. आता काटावर आहे, कोण काटावर आहे हेच ठरत नाही, हे लक्षात ठेवा. कोण कधी 60 वर काटावर असतं, कोण कधी 55 वरचं काटावर असतं, कोण कधी 65 वर काटावर असतं, कोण कधी 70 वर काटावर असतं. ह्याच्यावर भानगडीत पडायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही रोज जे ग्रुप सीला मेन्सला आहेत ना, त्यांनी रोज एक 15-20 मिनिटं किंवा एक अर्धा तास तरी टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहे. 12 जुलैवाले लोकांची सांगतो तुम्हाला. कारण तुमचं जर सगळं सुटलं तर परत अवघड होऊन जातं आणि रिझल्ट हे 2-4 दिवसात लागेल, हे लक्षात ठेवा. आता आज लागेल, कधी लागेल हे कुणालाच माहीत नसतं. सगळेजण हवेत बोलत असतात, हे लक्षात ठेवा. जर कोर्टाची कुठलीही इन्फॉर्मेशन हे कॉन्फिडेन्शियल असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळं मला माहीत आहे असं काही नाही. तुमच्याकडं तुमची ज्या कॅटेगरीत तुम्ही बसता त्यानुसार निर्णय घ्या. आता लक्षात ठेवायचं की बघा, तुमच्याकडं क्लर्कचं झालं, शिपाईचं झालं. दुसरी गोष्ट आहे, आता जी तुम्ही ही लोकं आहेत म्हणजे हायकोर्टची तयारी करणारे लोक आहेत, ती डिस्ट्रिक्ट कोर्टची तयारी करत असतात, हे लक्षात ठेवा. आणि तीच लोक आता एमपीएससीची सरळ सेवेची तयारी करणार आहेत किंवा ग्रुप सीची तयारी करणार आहेत, हे लक्षात ठेवायचं. परीक्षा ऑफलाईन होणार आहे की ऑनलाईन होणार आहे, विषय तेच राहणार आहेत. ऑनलाईन एक्झामला कोणाचा सपोर्ट नाही, हे लक्षात ठेवा. ऑनलाईन एक्झामचे तोटे आहेत, ते तोटे सर्वांना माहीत आहेत. त्यामुळे प्रत्येकानं दुसरा करेल, कुणीतरी दुसरा करेल ह्या संभ्रमात राहू नका, हे लक्षात ठेवा. स्वतः तुम्ही एक्झाम देणार आहात. आता सध्या काहीतरी 2600 जागा आहेत समजा पकडा, त्याच्यामध्ये वाढ होऊन पुढे जातील ह्या जागा. तर हे जे ग्रुप सीची तयारी करतात, म्हणजे सरळ सेवेची तयारी करतात, तेच ग्रुप सीची तयारी, एमपीएससी सरळ सेवेची तयारी करणार आहेत, हे लक्षात ठेवायचं. तेच स्टुडंट राहणार आहेत, तेच विद्यार्थी राहणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट करा. भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये.